हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। रोज रोज भाजीला काय करायचं, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आधी तर आपल्याला काहीच खावंसं वाटत नाही या उन्हामुळे, आणि तोंडाला एखादी चव वाढवणारा पदार्थ असला की हा मजा येते। तर मला बाजारामध्ये हिरवीगार अशी कांद्याची पात मिळाली होती आणि ही कांद्याची पात कशी करायची ते आपण पाहणार आहोत साहजिकच। तर मी इथं या कांद्याची पात एकदम बारीक अशी चिरून घेणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ते कांदे असतात पुढचे ते सुद्धा आपण बारीक कट करून त्या भाजीमध्ये घालायचे, त्यामुळे भाजी खूप टेस्टी होते। तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेला तर त्याची सर येणार नाही, कारण हा सकस आहार तो सकसच आहार असतो आणि पौष्टिक तो पौष्टिकच असतो। तर आपण एकदम छान अशी बारीक बारीक ही कांद्याची पात आधी कट करून घेऊया। तर मी ही कांद्याची पात कट करणे आधीच धुवून घेतलेली आहे, कारण नंतर धुतली की खूप पाणी होतं त्यामध्ये। तर एकदम बारीक अशी ही कट करून मी कांद्याची पात घेतल्यानंतर 2 ते 3 चमचे मुगाची डाळ घ्यायची आणि ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची। सोबतच जे कांदे होते ते सुद्धा मी एकदम बारीक असे चिरून घेते। या कांद्यामुळे आपल्या पातीला खूप छान भन्नाट अशी टेस्ट येते। तर आपण हे कांदे सुद्धा एकदम बारीक बारीक असे चिरून घेऊयात। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचे, जेणेकरून नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आता आपली कांद्याची पात कट करून झाली, त्यानंतर इथे मी थोडीशा लसूण घेतलाय, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार घ्यायचे आणि ही कुटून घ्यायचे। जर तुम्ही तिखट खात नसाल तर बारीक चिरून टाकली तरी सुद्धा चालेल। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालूयात। तर कोणतीही पालेभाजी करत असताना त्याचा कलर आहे तो शक्यतो हिरवाच राहिला पाहिजे, त्याचा कलर नाही बदलला पाहिजे, ही सुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे। आता आपण जे वाटण केलं होतं लसूण आणि हिरवी मिरचीचं ते घालायचं, थोडंसं परतून घ्यायचं। 1 मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये आपण जी कांद्याची पात बारीक चिरलेली आहे ती घालायची आणि हे सर्व व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं। आता भिजवलेली जी मुगाची डाळ आहे ती सुद्धा घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एक मिनिटभर ही कांद्याची पात आपण शिजवून द्यायची। कढईवरती झाकण ठेवून शिजवायची आहे। 1 मिनिटभरानंतर आपण पुन्हा कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, कारण खाली करपू नये वगैरे त्यासाठी आपण चेक करायचं। आणि पुन्हा 2 मिनिटं आपण ही कांद्याची पात शिजवून घेणार आहोत, कारण कांद्याची पात शिजायला जास्त काही फारसा वेळ लागत नाही, ती पटकन शिजली जाते। आणि मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही पालेभाज्या ओव्हर कुक करायची नाही, त्याचा कलर आहे तो हिरवाच राहिला पाहिजे। आता गरमागरम भाकरी, त्याच्यावरती छान अशी आपण बनवलेली कांद्याची पात आणि सोबतच थोडंसं चटणी, आणि त्या चटणीमध्ये तेल घालायचं, तूप नाही घालायचं, आणि मग खरी मजा येते जेवायला। आणि सोबत एक छोटासा कांदा, हा कोणत्याही रेस्टॉरंटपेक्षा सरस जेवण तयार झालेलं आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायके